मित्रांनो नमस्कार. मी भागवत इझी न्यूजच्या मायक्रोस्कोपमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 2 दिवसापासून एक विषय चर्चेचा विषय ठरलाय. ती म्हणजे मुंबईतल्या भाजपच्या आंदोलनामध्ये येऊन गिरीश महाजनांना जी रस्त्यावरती ज्या महिलांनी प्रश्न उपस्थित केले, तिथून त्यांना हकलून लावण्याचा प्रयत्न केला अशा त्या महिलेचा. मित्रांनो, एखादी महिला जी उच्च शिक्षित असेल, ती प्रश्न विचारत असेल, तर अशा महिलेला जर तुम्हाला मुद्द्यांवरती विरोध करता येत नसेल, तिचे मुद्दे खोडून काढता येत नसेल, तर तिची सुरू होऊन जाते तेव्हापासून बदनामी आणि तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवायला सुरुवात होते. मित्रांनो, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो बोले छत्रपती. अशा छत्रपतींचा विचार सांगणारा आपला महाराष्ट्र. शाहू फुले आंबेडकरांनी कशा पद्धतीने महिलांच्या सन्मानासाठी त्यांना आपल्या आयुष्यामध्ये कसा संघर्ष करावा लागला असा इतिहास सांगणारा महाराष्ट्र. आणि अशाच महाराष्ट्रामध्ये ती जी रणरागिणी होती, ती जी आधुनिक काळातली हिरकणी होती, ती आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी उशीर होतोय म्हणून तिची ती धडपड होती, म्हणून ती तेवढी आक्रमक झालेली होती. पण अशा महिलेला कोणीतरी आपल्या विरोधात प्रश्न उपस्थित करतंय म्हणून भाजपच्या IT सेलने बदनाम करण्याचा एक नाहक दूधखुळा प्रयत्न केला. अत्यंत निर्लज्ज प्रयत्न त्याला म्हणता येईल मित्रांनो, कारण कुठल्याही महिलेचा हा सन्मान करणारा आपला महाराष्ट्र आहे. छत्रपतींची शिकवण आपल्याला काय की आपण तर दुश्मनाच्याही स्त्रीचा सन्मान करणारा हा महाराष्ट्र, आणि तिथे अशा प्रकारे एका महिलेच्या चारित्र्यावरती संशयाचे शितोडे उडवले जातात. हे अत्यंत अत्यंत वाईट आहे मित्रांनो. मित्रांनो, ज्या महिलेबद्दल ह्या सगळ्या लोकांना आक्षेप होता, त्या महिलेचं मी म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो बरेचसे, की कशा पद्धतीने त्या महिलेच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न भाजपच्या IT सेलकडनं केला गेला आणि कसे गिरीश महाजन त्या ठिकाणी योग्य होते असं दाखवायचा प्रयत्न केला. आता या सगळ्यावरती मिलिंद धुमाळे यांनी एक खूप चांगली पोस्ट लिहिली आहे. ती पोस्ट मी तुम्हाला काय ती वाचून दाखवतो मित्रांनो. ते असं लिहित आहेत की अशीच तुमची आई असती सुंदर आणि खणखणीत जाब विचारणारी, तुम्ही असता सज्जन आणि अभिमानी. जेव्हा एखाद्या विचारधारेकडे किंवा व्यक्तीकडे समोरच्या व्यक्तीच्या तर्काला उत्तर देण्यासाठी तथ्य उरत नाही, तेव्हा सर्वात सोपा मार्ग निवडला जातो, तो म्हणजे चारित्र्य हनन. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत हा हल्ला अधिक धारदार आणि अश्लील केला जातो. एखाद्या मातेची आपल्या मुलासाठी असलेली तळमळ आणि तिने व्यवस्थेला विचारलेला जाब जेव्हा झोंबतो, तेव्हा तिला वैयक्तिक पातळीवर बदनाम करणे ही एक पद्धतशीर चाल, सिस्टमॅटिक पॅटर्न तो त्या ठिकाणी बनलाय. नारी शक्ती बिल यावं आणि त्यावर यत्र नार्युस्ती पूज्यस्ते रमते तव देवता अशी आविर्भाव बोलणे कृती मात्र नेहमीच उलट. म्हणजे महिलांचा एका बाजूला आम्ही देवी सन्मान करतोय आणि दुसऱ्या बाजूला त्याची कृती अत्यंत उलट करणं ही नीती राहिली आहे. या अवलादी सर्वात अगोदर वार करतात त्या स्त्रियांच्या चारित्र्यावर. 2-4 नीच अंडभक्त माझ्या पोस्टवर म्हणाले, तुम्हा चमच्यांना अशाच उघड्या नागड्या मिळतात का असा प्रश्न विचारला आहे. अनेकांनी नेहमीच्याच गलिच्छ भाषेत संस्कार दाखवणे सुरू केले आहे. ती भाषा मी इथं वापरू शकत नाही कारण माझी ती मर्यादा आहे. खरं तर ही एका आईची आपल्या लेकरासाठी ची तळमळ आहे. मुलांच्या काळजीने ती कुठल्याही परिणामांची चिंता न करता व्यवस्थेला भिडली. मी कालपासून शोध घेत होतो. आम्हाला शोधून काढण्यात जास्त कष्ट घ्यावे लागतात. मग फॅक्ट चेक करावं लागतं. मग सत्य सापडतं. सोशल मीडियाच्या युगात एखादे असत्य रेटून सांगणे सोपे झाले. श्रीमती ग्रेवाल आणि पूजा मिश्रा या 2 वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. हे साध्या डोळ्यांनाही दिसू शकते. मात्र IT सेलच्या कारखान्यातून जेव्हा एखादे नरेटिव्ह बाहेर पडते, तेव्हा विवेक बाजूला सरला जातो. चष्म्यांचा नंबर बदलून उपयोग नसतो, कारण इथे दोष डोळ्यांचा नसून दृष्टिकोनाचा आहे. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या माहितीनुसार शी हॅज बिकम अ हिरोईन ऑफ मुंबई. मिस ग्रेवाल, वी गॉट हर नेम फ्रॉम द हर मर्सिडीज कार रजिस्ट्रेशन नंबर. त्यांच्या कारच्या नंबरवरून ओळख पटली असे म्हटले आहे. या दोघींचे नाव काहीही असो, त्या 2 वेगळ्या व्यक्ती आहेत हे सत्य. बरं, तुम्ही बदनाम करण्यासाठी कोण आणलं समोर? तर आपलीच महिला पूजा मिश्रा. काय काय बोलतात तिला, काय करते, कसे कपडे घालते, तिची बिकनीवरचे फोटो शेअर करून जिम्मत म्हणत आहात आणि तुम्ही पुन्हा नाक वर करून सुसंस्कृत असल्याचा टेंबा मिरवणार. निदान आमच्या समोर तरी नका करू. आम्ही फक्त आरसा धरतो समोर. तुम्हाला घाम फुटून सालंकृत वस्त्रे विरघळून नग्न होऊन जाता तुम्ही. हे नेहमीच का होते?
कारण तुम्ही कायम असत्य पेरत राहतात आणि आम्ही कायम सत्य पेरत राहतो. या महिला आहेत, त्यांचे नाव श्रीमती ग्रेवाल, त्या वरळीमध्ये राहिला आहेत आणि पूजा मिश्रा गोव्यात राहतात. गोव्यात राहणारी व्यक्ती वरळीमध्ये मुलाला आणायला कशाला येईल एवढं साधं बेसिक सुचायला पण अक्कल असावी लागते. खरं तर त्या ठिकाणी पूजा मिश्रा असत्या तरी मी त्यांच्यासाठी हे तेच शब्द आणि त्याच भावनेत पोस्ट लिहिली असती, कारण ती एका आईची वेदना होती. तुम्ही दांभिक स्त्री शक्तीचे भांडवल करणारे. बरं, हे असे का घडले? कारण मोर्चा आंदोलन नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आले. असे पुरोगामी चळवळीत होत नाहीत. खरं तर त्यांना या ठिकाणी आंदोलन करण्यास दिलेच जात नाही, परवानगी नाकारली जाते. पण आता सत्ता आहे तर सगळं धाब्यावर. हम करे सो कायदा, अपना राज है बस, बसलाय वगैरे वगैरे. अशा कित्येक महिलांना तुम्ही बदनाम केलंय इथं. सोनिया गांधींपासून अनेक फक्त चेहरा थोडा मिळता जुळता सापडला की अंध झोंबिया भयानक थैथयाट करायला सुरुवात करतात. आणि हो, तिकडे पत्रकार देखील होते बरं का, पण कुणालाही त्या महिलेसोबत चर्चा करावीशी वाटली नाही. मे बी पॅकेज आणि आदेश फक्त पीआरचे मिळाले असावेत. असो, अशा वेळी सत्याचा हा आरसा धरूनच ठेवणे गरजेचे आहे, कारण आरसा कधी खोटे बोलत नाही. तो फक्त वास्तव दाखवतो, जे पाहण्याची हिंमत अनेकांमध्ये नसते. फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं, अशीच तुमची आई असती सुंदर, खणखणीत जाब विचारणारी. तुम्हीही असता सज्जन आणि अभिमानी. ही मिलिंद धुमाले यांनी ही लिहिलेली पोस्ट आहे मित्रांनो. आणि त्यांनी खरंच इथे त्यांनी आरसा दाखवलेला आहे. फ्री प्रेस जर्नलनी याच्यावरतीची बातमी छापली आहे आणि यात तुम्हाला सत्य काय आहे ते कळेल. आता ज्या महिलेचा तुम्हाला तात्विक स्वरूपामध्ये, मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये विरोध तुम्हाला करता येत नाही, तिची तुम्ही बदनामी केली. आता मित्रांनो, हे भाजपच्या अंगलट आलेलं प्रकरण, म्हणजे एका बाजूला तुम्ही म्हणताय की महिलांच्या हक्कांसाठी, न्याय हक्कांसाठी, महिलांचं रिप्रेझेंटेशन वाढवण्यासाठी तुम्हाला 33% आरक्षण द्यायचंय आणि अशा पद्धतीने महिलांनी प्रश्न विचारलेले तुम्हाला चालत नाही, अशी ही तुमची दुहेरी बाजू त्या ठिकाणी समोर आली. आता मित्रांनो, भाजपवरती हे प्रकरण शेकलेलं असतानाच नेहमी तुम्ही बघा की जर भाजपवरती कुठल्याही प्रकारचं प्रकरण अंगलट आलं तर ते त्याला पळवाट शोधण्यासाठी एक दुसरं प्रकरण बाहेर काढतात किंवा एखादं वादग्रस्त विधान कुठल्या तरी त्यांच्या ठेवलेल्या एखाद्या नेत्याला करायला लावतात. आणि तसंच घडलंय बुलढाण्याच्या संजय गायकवाडांच्या बाबतीमध्ये. हे संजय गायकवाड नेहमीच वादात सापडलेले असतात किंवा ते स्वतःहून वादात उडी घेतात कुठल्या तरी पक्षाला वाचवण्यासाठी. आता महिलांचं हे नरेटिव्ह भाजपवरती उलटलं असताना त्यांनी 1988 साली प्रकाशित झालेला आणि गोविंद पानसरेंनी लिहिलेला शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या पब्लिशरला, प्रकाशकाला त्यांनी आत्ता फोन केलाय काल आणि त्याला फोन करून शिव्या दिल्या की शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारा तू कोण. आता शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारा तू कोण म्हणत असताना त्यांनी हजारो शिव्या त्याच्या समोरच्या त्या प्रकाशकाच्या आईला, त्या ठिकाणी आई वहिनीला दिल्या. तुम्ही ही क्लिप ऐका. आमदार संजय गायकवाड बोलतोय, बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा, तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे हा? आणि ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे कोण? शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा. तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला. मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा. काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की अनादर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला आम्ही कळून जाईल. पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास वाचला. आम्ही मराठा आहे, त्यांचे वंशज आम्ही. त्यांची आठवी बायको माझ्या घराण्याची होती. मी ते सांगतोय की तुम्ही वाचून घ्या अगोदर. तुम्हाला शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं याचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. अरे आज काल नाही निघालेलं. शिवरायांचा इतिहास 16व्या शतकातला आहे. ते नको सांगू तुम्हाला. मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा, वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला. मग ब्राह्मण आहे का तू? हा, ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये. मग हॅलो, तुला असं कोण लिहायला सांगितलं शिवाजी कोण होता म्हणून? मी लेखक नाहीये, पानसरेंचं पुस्तक आहे ते. उद्या तुझ्या मायाबद्दल कोण लिहितो तू असे प्रश्न करशील का? काय
तुझ्या आईबद्दल असा कोणी पुस्तक लिहितो असं प्रश्न करशील का? बापाबद्दल असं प्रश्न करशील का तू? मी काय हा? सांगतो तुम्हाला की अगोदर वाचा पुस्तक. अरे मला काय वाचायची गरज नाहीये. मी हेडलाईन वाचतो की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहि ना तू. हा मग तेच सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं. आमचा काय तसा अनादर करणं हेतू नाहीये. आणि मग शिवाजी कोण होता हे हा का आदर आहे का? जी हे शिवाजी महाराजांच्या नावातले जी हे आदरार्थीच आहे तो काही एकेरी उल्लेख नाहीये. हा जी हे आदरार्थीच आहे, एकेरी उल्लेख शिवाजी नाही आदरार्थी आहे. तुम्हाला मी हे पाठवतो त्याच्याबद्दलचे लेख स्पष्टीकरण ते तुम्ही वाचून घ्या. तू काही शास्त्र शहाणपण शिकू नको. लिहून घे. मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुस्लिम मारीन साल्या. तुम्ही आता तू कधी धमक्या देऊ नका मला. वाटला दिसला ए, मी धमक्या देत नाही. मी करून व्यवस्थित मी दाखवतो. बोलतोय व्यवस्थित. आम्हा नीट बोल. शिवाजी महाराज मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. हा? मी व्यवस्थित बोलतो. तू शिवाजी लिहिलं कस का? ते सांगतोय मी काय व्यवस्थित सांगतो बोलतो, तू? व्यवस्थित बोला. तू राहायचं कुठं तू? मी कोल्हापुरात राहतो. तुझ्या घरात घुसून मारून तुला नाही मी तेच सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला. तुझी भाषा बदल. पुस्तकाचं नाव बदल. तो अधिकार आमच्याकडे नाही आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पाणसाला आता मित्रांनो, ह्या क्लिप मधनं सांगा की खऱ्या अर्थानं संजय गायकवाडांना कितपत त्यांना शिवाजी महाराजांचा त्यांना आदर आहे, किती शिवाजी महाराजांच्या त्या गोष्टी ते स्वतःहून पाळतात. मागे त्यांनी असंच एका मंत्रालयामध्ये कॅन्टीनवाल्याला मारहाण केली होती. सातत्याने ते असे वादग्रस्त विधानं स्वतःहून करत असतात. आणि आता सरळ सरळ दिसतं की हा मुद्दा, महिलेचा मुद्दा बाजूला हटवण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचं हे विधान केलं. आज कोल्हापूरमध्ये ह्या संजय गायकवाडांना अटक करावी म्हणून मोर्चा देखील तिथल्या लोकांनी काढलेला आहे. कारण कोल्हापूर हे अत्यंत स्वाभिमानी आहे. संजय गायकवाड कोण रे, जोडे मारा दोन रे, अशा प्रकारच्या घोषणा देत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक रस्त्यावर येऊन या संजय गायकवाडचा त्यांनी निषेध केलेला. कारण गोविंद पानसरे कोण आहे हे यांना, या संजय गायकवाडांना काय माहित असणार आहे? कारण त्यांचा वाचनाचा आणि त्यांचा कधी संबंध आलाच नसणार आहे. त्याच्यामुळे त्यांना इतका उशिरा हे कुठल्या तरी प्रकारचं छत्रपतींचा एक एक छत्रपती सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या छोट्या मुलापासून एका शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांना कळावं असं सोप्या भाषेतलं पुस्तक हे पानसरेंनी लिहिलंय. आता ते पानसरे कोण होते, काय होते हे संजय गायकवाडांना माहित नाही. पण मित्रांनो, ह्या दोन्ही प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं की भाजपने च्या आयटी सेलनी किती नीच पद्धतीने एका महिलेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि आता गोविंद पानसरेंबद्दल अशा पद्धतीने शिंदे सेनेचा एक आमदार गरळ ओकतोय. मित्रांनो, या दोन्ही प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. इझी न्यूजचे खरी पत्रकारिता दाखवणारे व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.